उमेदवारांना निवडणुकीसाठी मुलीला दाखवलं मयत. सातारा झेडपी निवडणुकीमधला प्रकार. भाजप उमेदवारांना तिसऱ्या मुलीला मृत दाखवलं. अपक्ष उमेदवार नरहरी जानराव यांचा गंभीर आरोप. अमरावतीला 30 जानेवारीला मिळणार महापौर. निवडणूक कार्यक्रम आज जाहीर. आजपासून नामांकन प्रक्रिया सुरू. महापौर पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित. कोल्हापुरात ड्रग्जची ऑनलाईन विक्री. इंस्टाग्रामवरून मेफ्रेमाइन या ड्रग्जची विक्री. इचलकरंजी पोलिसांकडून तरुणाला अटक. आरोपींकडून इंजेक्शनच्या 67 बाटल्या जप्त. पोलीस कॉन्स्टेबलनंच 10 कोटींचं ड्रग्ज बदललं. आठवड्याभरात आरोपींची नावं जाहीर करा. पोलिसांनी कारवाई न केल्यास खुलासा करणार. सुजय विखे पाटलांचा पोलिसांना इशारा. सोलापूर मनपासाठी भाजपचा गटनेता आज ठरणार. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक. भाजप कुणाला संधी देणार याकडे लक्ष. मीरा भाईंदरमध्ये भाजपकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली. माजी महापौर हसमुख गेहलोत गटनेतेपदी. भाजपच्या बैठकीत नावावर शिक्कामोर्तब. गेहलोत यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह. सोलापुरात बंडोबांना थंड करण्यात नेत्यांना यश. पहिल्याच दिवशी 31 उमेदवारांची माघार. उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्यामुळे शिवसेनेचे नेते सिद्धाराम मेहत्रे गटाला धक्का. पुण्यामध्ये अजित पवार यांना भाजपचा धक्का. हवेली युवक तालुकाध्यक्षाचा भाजपमध्ये प्रवेश. कुशाल सातव शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपत. आमदार नारायण कुसे यांच्याकडून सत्ता आणि पदाचा गैरवापर. छत्रपती संभाजीनगरच्या निवडणुकीमध्ये नागरिकांची दिशाभूल. वंचित बहुजन आघाडीकडून तक्रार दाखल. ऑडिओ क्लिपवरून गुन्हा दाखल करावा अशी मागणी. भारतीय रुपया पहिल्यांदाच 92 पर्यंत घसरलेला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक तळ त्यानं गाठलाय. मागील 6 महिन्यातील सर्वात मोठी घसरण. परप्रांतीय टपरी टाकतात. राज ठाकरेंचा फोटो लावून टपरी टाकून द्या. डोंबिवलीमधील तरुणीची अविनाश जाधव यांच्याकडे मागणी. उद्याच टपरी टाक साहेब आयुक्तांशी बोलतील. मराठी तरुणीच्या मदतीला अविनाश जाधव धावले. कुरिअरद्वारे सोनं तस्करीचा डाव उधळला. DRIनं उधळला सोनं तस्करीचा डाव. 2,89,00,000 रुपयांचं 1 किलो 815 ग्रॅम सोनं जप्त. DRIकडून सोनं तस्करी प्रकरणात दोघांना अटक. जनगणनेच्या पहिल्या टप्प्याची घोषणा. 1 एप्रिलपासून जनगणनेच्या मोहिमेला सुरुवात. ओबीसी नोंदी विनाच आता जनगणना होणार. दुसऱ्या टप्प्यामध्ये ओबीसी नोंद होणार का याकडे लक्ष. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी हेल्पलाईन सुरू. आता एका कॉलवर सुटणार योजनेसंदर्भातल्या सर्व तक्रारी. मंत्री आदिती तटकरे यांची घोषणा. रायपूर T20 मध्ये भारतीय संघाची शानदार कामगिरी. भारताचा न्यूझीलंडवर 7 गडी राखून मोठा विजय. ईशानची वादळी खेळी. सूर्यकुमारही तळपला.